दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लेवीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली तोलाई शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेत मागील 1 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद होत्या। त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता। नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली सभापती संचालक मंडळाची बैठक झाली। या बैठकीत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी व्हावे, अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने 2 नोटिसा व्यापारी वर्गाला दिल्या होत्या। तसेच नवीन व्यापाऱ्यांना परवाने देण्यास सुरुवात करून बोलटान उपबाजार समितीत नवीन 23 परवाने देण्यात आले। यावेळी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी हमाली तोलाई ही बाजार समिती कायद्याप्रमाणे कपात केली जाते, यात कोणतेही बेकायदेशीर काम केले जात नाही अशी भूमिका शेतकरी वर्गात समजावून सांगितली। पूर्ण जिल्हाभरात माथाडी व व्यापारी वर्गात वाद निर्माण झालेला होता। यामुळे नांदगाव व बोलठाण व्यापारी वर्गाने 1 एप्रिल 2024 पासून कोणत्याही प्रकारचे आम्ही शेतमालाच्या हिशोब पावतीतून हमाली तोलाई कपात करणार नाही अशी नियमबाह्य भूमिका घेतलेली होती। यामुळे पूर्ण जिल्हाभरातील लासलगाव वगळता लिलावाचं कामकाज ठप्प झालेलं होतं। याबाबत कामगार उपायुक्त असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्या दालनात वेळोवेळी बैठका झाल्या, परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। यामुळे माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार आपल्या स्तरावर विशेष तोडगा काढून बाजार समितीचं कामकाज चालू करावं म्हणून माननीय संचालक मंडळाने व्यापारी वर्गाशी वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। यामुळे नांदगाव बाजार समिती प्रशासनाने आपल्या व्यापारी वर्गास आपले परवाने निलंबित का करण्यात येऊ नये, आपण लिलावात सहभागी व्हावं अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या, परंतु तरी व्यापारी वर्ग लिलावात सहभागी झाला नाही। यामुळे माननीय सुहास कांदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक होऊन प्रचलित पद्धतीने लिलावात सहभागी व्हावं म्हणून आवाहन करण्यात आलं, परंतु व्यापारी वर्ग सहभागी झाला नसल्याने नवीन व्यापाऱ्यांना बाजार समितीने परवाने दिले। शेतकरी वर्गाने उत्स्फूर्तपणे लिलाव सुरू करण्यास सांगून लिलावाचे कामकाज पोलीस बंदोबस्तात पार पडले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव।